मारते का रे? मित्रांनो, राजा 777 केसरी या मैदानामध्ये आपला सोन्या आणि मल्हार 22-11 हा ब्रँड चमकताना दिसला आणि ओमकार दादाच्या कपाली गुलाल लागला. ओमकार दादा नमस्कार. नमस्कार. दादा, आज या मैदानामध्ये एक चांगलं नियोजन केले, घरची गाडी पळवली आणि आज कुठे ना कुठेतरी सेमी काढून फायनल साठी पात्र होते, फायनलचा गुलाल घेतलाय. कसा आनंद आहे आज? हो, फायनल झाला ना. थोडासा अंधार पडला होता आणि अंधारात बैलांना रिक्स नको, काय उगाच काय लागालाग झालं तर जबाबदार काय म्हणजे नाही का. आपलेच वस्तू आहे, काय पैशाचा विषय नसतो. मैदान रोज होतील. बरोबर. बैलांना दुखापत झाली तर तो निर्णय त्यांनी चांगला घेतला की फायनल नाहीच, म्हणजे बक्षीस आहे वाटप, समान बक्षीस देण्यात येईल. वा. दादा, आजच्या या मैदानामध्ये कसा काय आनंद आहे तुम्हाला? कारण का बघा, मुंबईमध्ये बरीचशी मैदानं झाली, पण या वर्षी हा पहिलाच मैदान आणि या पहिल्याच मैदानामध्ये तुमची पण उपस्थिती राहिली. कसं काय वाटतं आनंद? या सीजनला मी मुंबईला आता ही माझी 4थी वेळ आहे. बरोबर. 3 बिनजोड करून गेलो मी मोठ्या चांगल्या शर्यती. बरोबर. इथं 26 जानेवारीला पण 26 आलेले, जानेवारीला आता याची आपलं उसाटणे अड्ड्याला. आज परत 3 फेऱ्यात बी इकडे आलोय आणि 3 फेऱ्याचा बी गुलाल घेतलाय आणि त्याशिवाय घरच्या गाडीत तो घेतलाय. आनंदाची गोष्ट आहे. आणि बरोबर. मल्हार बी आमच्या आज आजारातून बऱ्याच दिवसातून बाहेर काढले, त्याच्यानंतर आज चांगला पळाला, म्हणजे गुलाला पात्र झाला. दादा, घरची गाडी गुलाला ठेवणं खूप इम्पॉर्टंट होतं, कारण का बघा, बरेच सेमी पण एकदम टॉप होती. त्या टॉप सेमी मध्ये तुम्ही पास करून कुठेतरी गुलालासाठी पात्र ठरलं. काय सांगाल? काय हरजित तर होता ना, त्याचा काय विषय नाही. काय सगळे नंदी सारखे, सगळ्याच दिवस येत राहतात. संयम असला की काय बैल पळले तर आपल्याला बी इज्जत आहे. 100%. तुमचा बैल नाही पळला तर तुम्हाला कोणी विचारणार नाही. तुमचा बैल पळला तर तुम्हाला माणूस कुठं बी शोधत येणार. तुमचा बैल पळला पाहिजे फक्त, त्याच्यात तुमचं नाव आपोआप होतं. बरोबर. दादा, कुठं ना कुठेतरी बघा, पिस्टन जेव्हा म्हणजे पलत होता आणि खूप चांगला पलत होता, त्याच्यानंतर एक बॅट पॅच आला. त्याच्यानंतर कुठं ना कुठेतरी आता तुमच्या दावणीला चांगले हिरे घडलेत. काय सांगाल तुम्ही? पिस्टनने आमचं तर काय, आम्हाला ज्याने आमचं भविष्यच घडवलं त्यांनी, त्याचा काही विषयच नाही. त्याने काय पळला नाही पळला, अजून त्यांनी 4 वर्ष त्यांनी त्याचं गाजावलंय काळ. अजून मी म्हणजे काय थांबला नाही. बरोबर. कधी बाहेर काढल्यानंतर कधी तापत, त्याचा काय सांगता नाही. थोडेसे पायाचे दुखापत असल्यामुळे थोडंसं आहे. आम्ही बी जास्त त्याला त्रास देत नाही. आपलं कधी व्यायाम म्हणून आपलं आणतो बाहेर, पण ज्या दिवशी आनंद त्या दिवशी 100% बोललात हे काही. दादा, पिस्टनचा जेव्हा बॅट पॅच होता ना, तेव्हा खूप काही काही गोष्टी म्हणजे ऐकायला आल्या की पिस्टनचा मालक ओमकार दादा खूप जास्त म्हणजे हवेत होता, आता खाली पडला. पण खरोखर तुम्ही म्हणजे एक बघा, महादेवाचे नंदी पालतात, तुम्हाला तुमच्या दावणीला आणखी नंदी घडत गेले, एक नाही तर 3-3 नंदी आता चांगले पालतात. काय सांगाल? लोकांना नंदी बैल आधी स्वतःच्या कष्ट घडवून दाखवा, मग बोलणाऱ्यांना काय, त्यांना तो जिभेला हाडच नाही त्यांच्या, त्याच्यामुळे बोलणाऱ्यांना आपण काय त्यांचं तोंड तर दाबू शकत नाही. बरोबर. ज्याला कळतं त्यानेच बोलावं. बैल घडवणं बी एवढं सोपं नाही. एका मागं मी 3-3 बैल घडवलेत, असं सोपं गोष्ट नाही. लोकांना एक बैल आला तर त्याला परत 10-10 वर्ष बैल नाही. आम्ही एक बैल घडवला की त्याच्या मागे 2-2, 3-3 बैल घडवलेत. काय आमचं नाव टॉपला आहे. असं कधी नाही की मैदानात गेला असं हारजीत आहेच, पण असं कधी नाराज होऊन तर नाही आलो आम्ही घरी. बरोबर. गुलाल ते नक्की घेऊन येतोच 100%. आणि असं बी नाही की एकाच ठिकाणी खेळतो. ऑल महाराष्ट्रात असा कोण दाखवा की ऑल महाराष्ट्रात जाऊन खेळणारा एकमेव माणूस आम्ही. बरोबर. जगदीश बाप्पू शिंदे, बाप्पू आंबेडकर, असं एकमेव माणूस आहे की ऑल महाराष्ट्रात जाऊन खेळतो. दादा, कुठे असं शंकरपट असू द्या, तुमचं सेकंद असू द्या, मुंबई बिनजोड असू द्या, सातारा छकडे असू द्या, वरती सांगली, कुठे बी असू द्या, प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक ठिकाणी नाव आहे त्यांचं. नक्कीच आपली 22-11 धावणीने कुठं ना कुठेतरी संपूर्ण महाराष्ट्रभर नाव केले. ऑल ओव्हर म्हणजे सर्व गोष्टीमध्ये कुठं ना कुठेतरी तुमचं नाव होतंय. आज बघताय मुंबई बिनजोड पण गाजवत आहे आणि त्याच्यानंतर 3 फेऱ्याचे मैदान पण गाजवत आहे. मुंबईमध्ये येण्याचा आनंद कसा आहे तुमचा? काय प्रेम मुंबईमध्ये भेटतं आनंद तुम्हाला? येण्याचा म्हणजे आता आपला सोन्याचा करार झालेला आहे 3 महिन्याचा. आपले नंदराज शेट मुंगाजी ओवले. हो, त्यांच्या नावाने आजपासून 1 तारीख, आजपासून सोन्या मुंबईमध्ये घाटावरती, म्हणजे सगळीकडे जिथं 3 महिने हा सोन्या 22-11 बैल हा आपला त्यांच्या नावाने पळेल. नक्कीच. नंदराज दादांशी बोलू. आता थोडक्यातच आता तुमची मुलाखत घेता आजचा आनंद काय बोलतोय? कारण का बघायला गेलं तर एवढं चांगली म्हणजे एक नंदी घडल्याच्या नंतर बरीच जण बोलतात की दावणीला नंदी परत घडत नाही, पण तुम्ही घडून दाखवता. कसं काय वाटतं? आपलं घडवणं आपलं हे कामच आहे. आपण असं काय बैल लय लाखाचे कोट्याचे बैल घेऊन आपण काय पळवत नाही. आपण वासर बैल तयार करून घडवतो, त्याच्यामुळे आपल्याला यश आहे. त्यामुळे कुणी किती काय बोललं तरी आपल्याला त्याचा काही फरक पडत नाही. दादा, शेवटचा आणि खूप म्हणजे मोठा प्रश्न विचारतो. आता बऱ्याचशा वेळेला दादा तुम्ही चांगल्या चांगल्या लढती दिलेल्या आहेत, मैत्रीपूर्ण लढती होतच असतात, गटामध्ये असू दे, कुठून असू दे, पण बऱ्याच वेळेला असं असतं
की म्हणजे सांगितलं जातं की तुम्ही मुद्दामून बकासूरला वगैरे टार्गेट करता, असं काय तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? नाही ना, ते माझ्यासाठी देव आहे. लोकांना अजून माहित नाही आमची मैत्री काय आहे ती, आता हा. कुणालाच माहित नाही. ते खेळ आहे, हा खेळ खेळाप्रमाणे खेळला पाहिजे. मैदानात गेल्यानंतर खेळ खेळाप्रमाणे खेळायचा, बाहेर तुमची मैत्री. मैदानात हा दोन पैलवान असतात, त्यातला एक पैलवान कोण ना कोणतरी पडणारच आहे. तसंच आहे, हार जित होतच राहणार आहे. त्या खेळ हा खेळाप्रमाणेच खेळा, मैत्री मैत्रीच्या ठिकाणी, खेळ हा खेळाप्रमाणे खेळायचा. मग जवळ असं लांब. आणि बकासूर बद्दल बोलणं एवढं कमीच आहे. त्याला देवाचं हे दिलेलं आहे, देवरूपी म्हणजे हे झालेलं आहे, त्याला पदवी महादेवाचा दिली अवतार. आपण. हो. हम्म. त्याच्यामुळे त्याला ट्रोल करणं किंवा त्याला विरोध करणं ते आपल्या ह्याच्यातच नाही, शब्द म्हणजे आपल्या मनातच नाही तसं काय. बघा मित्रांनो, मालक प्रत्येक ना कुठे ना कुठेतरी प्रत्येक नंदीला महादेवाचा नंदी मानत असतो, आणि आपला नंदी काय आणि इतरांचा नंदी काय, तो नंदी हो, नंदीच असतो. नंदी नंदीच असता. जेवढा आपला आपल्या घरात म्हणजे स्वतःच्या बैला जीव आहे, तेवढाच आपण बाकीच्या बैलांवर जीव आहे. आणि बाकीच्या, आणि कसं आहे, तुम्ही जेवढं दुसऱ्याचं चांगलं चित्ताना तेवढं तुमच्या वाट्याला चांगलंच घडणार. तुम्ही जेवढं दुसऱ्याचं वाईट चित्ताना तेवढं तुमच्या वाट्याला तेवढं तेच घडणार तुमच्या वाट्याला. बघा दादा, असंच काहीतरी घडताना बघायला भेटतं. तुम्ही वाईट चितत नाही तर तुमच्या दावणीला 2-2 नंदी घडतात हो. आणखी पिस्टनच्या नंतर. आता बघायला गेलं तर असे बरेचसे नंदी घडवाय, काय हो, पुढचं अजून नियोजन? हाय तयारी आहे, अजून मागे हाय एक वासरू तयार अरे चालू वा. आहे. नक्की दादा, खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या या मैदानामध्ये एक चांगला गुलाल घेतला. धन्यवाद दादा.